एकीकडे मुंबईत तर बघतोय आपण मोठ्या संख्येनं विद्यार्थी आहेत, आंदोलक आहेत, जमलेले आहेत. पुण्यात नेमकं काय दृश्य दिसतंय? अजिंक्य, पुण्यात मोठ्या प्रमाणात तरुणाई जी आहे ती रस्त्यावर आलेली आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी हे मोठं भव्य दिव्य आंदोलन जे आहे ते पुण्यातल्या लाल महल इथून सुरू झालेलं आहे आणि जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात या सगळ्यामध्ये सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि विद्यार्थ्यांना जे आहे ते लाखोच्या संख्येने विद्यार्थी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत. भव्य दिव्य असा मोर्चा आहे. अनेक विद्यार्थी जे आहेत ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतायत आणि हा आक्रोश जो आहे तो आज पुण्यातल्या सगळ्या रस्त्यावरती पाहायला मिळतोय. काय मागणी तुम्ही स्वतः संचलन करताय? धर्मेंद्र प्रधानांनी थोडी तरी जरा जनाची नाही मनाची असेल तर त्यांनी नैतिकतेने राजीनामा द्यावा. आमचं असं म्हणणं नाहीये ठेकेदारांना की तुम्ही दुसऱ्या पक्षात तुमच्याच पक्षाचा एक सुशिक्षित माणूस मंत्रिरित्या बसवा आणि याचा राजीनामा घ्या. हातात गुलाब आहे, लाठीचार्ज विरोधात आंदोलन. लाठीचार्ज विरोधात आंदोलन आहे. कारण लाठी मारली तर आम्ही गुलाब देऊ. कारण की हे काय आहे ते आम्ही शांततेच्या प्रतिनिधी वातावरणामध्ये मोर्चा चालवलेला आहे. पण कुठून असं काय झालं तर लाठी खाऊ पण आम्ही गुलाबामध्ये देऊ. काय आमची मागणी इतकीच आहे की शिक्षण मंत्री जे आहेत शिक्षण मंत्री हा सुशिक्षित असला पाहिजे. जर शिक्षण आमचा हक्क आहे, मूलभूत हक्क जर आपल्याला संविधानाने तो दिलेला आहे तर तो आम्हाला मिळायला पाहिजे आणि त्याच्यात कुठेही आम्हाला अडथळा निर्माण नाही झाला. काही तांत्रिक अडचणींमुळे तिथला आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये. पण पुण्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मोठी संख्या दिसते आंदोलकांची, विद्यार्थी सुद्धा दिसत आहेत या आंदोलनामध्ये आणि पाऊस सुद्धा थोडासा पुण्यामध्ये पडतोय आणि कदाचित पावसामुळे सुद्धा हा परिणाम आहे असं म्हणता येऊ शकेल. पण मुंबईत जितका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय तितका पुण्यात सध्या तरी दिसत नाहीये. कदाचित आणखी काही वेळेत अजून आंदोलक विद्यार्थी तिथे येणार असतील अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही असं एकंदरीत दिसतंय. कारण मोठ्या संख्येनं इथं माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा आहेत. कारण हा मोर्चा जो आहे चर्चेचा विषय फक्त राज्यातच नाही तर देशभरात सुद्धा ठरलेला आहे. एकीकडे नवी दिल्लीमध्ये सीजेपीच्या प्रतिनिधींची केंद्र सरकारसोबत मंत्र्यांसोबत चर्चा झालेली आहे. त्यामुळे आता नेमकं काय या सगळ्यामध्ये होतंय हे देखील पाहायचं आहे. पुण्यात आणि मुंबईत तर आंदोलनाचे लोण पोहोचलेलेच आहेत. देशातल्या इतर शहरांमध्ये महत्वाच्या आंदोलनं सध्या केली जात आहेत. आपण काही वेळापूर्वी कोलकात्यातली सुद्धा दृश्य पाहिलेली होती. आंदोलनाची आणि हे आंदोलन सुरू झालेलं आहे विद्यार्थ्यांचं. मोठ्या संख्येनं विद्यार्थी इथं आता हळूहळू दाखल होत आहेत. दृश्यांमध्ये सुद्धा आपण पाहतो आहोत सध्या. प्रेक्षकांना आपण मुंबईतल्या आंदोलनाची दृश्य देखील दाखवूया. दोन्ही आंदोलनांची दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूया. काही वेळापूर्वी आपण मुंबईतल्या आंदोलनाची अपडेट घेतलेली होती जिथं थोड्याच वेळात आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दाखल होतील आणि आंदोलनाला कदाचित आणखी व्यापक स्वरूप प्राप्त होईल असं दिसतंय. कारण मुंबईतल्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं जे आहेत ते आंदोलक आणि विद्यार्थी उपस्थित असल्याचं आपण सध्या तरी पाहतो आहोत. पुण्यामध्ये थोडा पाऊस आहे आणि त्यामुळे कदाचित आंदोलकांची तर पुन्हा एकदा आपण ही दोन दृश्य पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर सध्या मुंबई आणि पुण्याच्या आंदोलनाची.
मगाशी आपण बघत होतो केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे संवाद साधत होते माध्यमांसोबत वेगवेगळ्या ट्रेन्सच्या वाहतुकीच्या अनुषंगानं, खास करून हायड्रोजन ट्रेनबद्दल ते बोलत होते. पण खास करून गुजरात राज्यामध्ये सध्या पावसाचा कहर पाहायला मिळतोय. अनेक रेल्वे गाड्या तिथं खोळंबून पडलेल्या आहेत कारण पाऊस जबरदस्त आहे, पूरस्थिती आहे अनेक जिल्ह्यांमध्ये. त्या अनुषंगानं अश्विनी वैष्णव काय नेमकी माहिती देतात ती देखील आपण प्रेक्षकांना दाखवूच या. पण तत्पूर्वी ही पुन्हा एकदा दोन दृश्य आपण पाहूया. शिवाजी पार्क मधलं आंदोलन, मुंबईतलं दादरमधलं, तर पुण्यातलं आंदोलन जिथं विद्यार्थी आता आक्रमकपणे आपला सहभाग नोंदवत असल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय. ही दोन दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो. शिवाजी पार्कमधलं आंदोलन आणि पुण्यातलं आंदोलन. देशातल्या इतर शहरांमध्ये सुद्धा आंदोलन सध्या होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. सीजेपीकडनं विविध विद्यार्थी संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपण सातत्यानं लोकशाही मराठीवर दाखवत आहोत. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत सध्या मुंबई आणि पुण्यातली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे गाड्यांच्या खोळंब्याबाबत काय माहिती देतात यावर सुद्धा आपलं लक्ष सातत्यानं आहेच. अत्यंत महत्वाच्या घडामोडी सध्या देशभरात घडतायत आंदोलनाच्या अनुषंगानं. नवी दिल्लीमध्ये सीजेपीच्या प्रतिनिधींनी दोन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतलेली होती. सौरव दास, आशुतोष रांका हे सीजेपीचे दोन प्रतिनिधी जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांना भेटलेले होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी लावून धरली जाते. जोपर्यंत राजीनामा धर्मेंद्र प्रधान देत नाहीत तोपर्यंत आंदोलनं कमी होणार नाहीत, थांबवली जाणार नाहीत, असं सीजेपीकडनं, अभिजित दिपकेकडनं आणि इतर ज्या विद्यार्थी संघटना या देशव्यापी आंदोलनात सहभागी आहेत त्यांनी सातत्यानं बोलून दाखवलेल्या आहेत. या मागण्यांच्या अनुषंगानं सरकारनं आता वेळ मागितलेली आहे. एकीकडे सरकार संसदेमध्ये चर्चेसाठी तयार असल्याचं सातत्यानं सरकारमधले केंद्रीय मंत्री सांगतायत. आज सभागृहात सुद्धा संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी आणि विरोधी पक्षांना आवाहन करत हाच मुद्दा अधोरेखित केला होता की या नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर चर्चा होणं गरजेचं आहे आणि ही चर्चा जी आहे ती करायला सरकार तयार आहे. पण सभागृहात ही चर्चा व्हायला हवी. जितके दिवस लागतील तितके दिवस ही चर्चा करता येऊ शकेल असं सरकारनं सांगितलेलं आहे. पण विरोधी पक्ष जे आहेत ते ऐकायला तयार नाहीये. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत चर्चा करणार नाही असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. पुण्यातल्या अपडेट्स पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया. बालाजी आपल्यासोबत आहेच. बालाजी, आता स्वरूप जे आहे ते पुण्यातल्या या आंदोलनाचं थोडंसं व्यापक होताना दिसतंय. काही वेळापूर्वी आंदोलकांची संख्या थोडी कमी वाटत होती पण आता पुन्हा एकदा मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी होत असल्याचं दिसतंय. कोणकोणत्या विद्यार्थी संघटना सुद्धा यात सहभागी झाल्यात? आजचे सर्वपक्षीय आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या सहभागी झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सुद्धा या सहभागी झालेले मागणी हे आमची धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दिला पाहिजे. एज्युकेशन सिस्टम मध्ये जे घोटाळे होत आहे ते थांबले पाहिजे. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दिलाच पाहिजे, म्हणजे दिलाच पाहिजे. आंदोलन मागे घेतले आता तरी आंदोलन ठेवणार. जसं अभिजित सर म्हणते तसं आपण करूया. जवळचं धर्मेंद्र प्रधान सरांचा इस्तीफा भेटत नाही, सोनोराम सरांनी जे हे केलं तवरचं मागे सरकार नव्हतं. आंदोलक आहेत ते आपल्या काय हातात गुलाब घेऊन आंदोलनात सगळीकडे विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झालेला आहे. पुण्यामध्ये शांततेच्या परीने आपण आंदोलन करत आहोत पण चुकून काय झालं तर लाठी पडली तर आम्ही गुलाब हातात घेऊ. याच्यासाठी आम्ही शांततेच्या परीने आंदोलन करत आहोत. मोठे विद्यार्थी खूप संख्येने सहभागी झालेत. आता हे विद्यार्थ्यांचंच आंदोलन आहे आणि सर्वसामान्य जनतेचे सुद्धा आहे. त्याच्यामुळे सगळेजण एक आक्रोश एक त्यांच्याकडे दबाव व्यक्त करत विद्यार्थी जे आहेत ते या सगळ्यात सहभागी झाले विद्यार्थी संघटना सर्वपक्षीय नेते जे आहेत ते सगळे या मोठ्या प्रमाणात
मैदानामध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांचं हे सगळे आंदोलन असल्याची भूमिका या सगळ्या लोकांची आहे आणि त्यासाठी जे आहे ते आता पोलीस सुद्धा या सगळ्या विद्यार्थ्यांना जो संताप आहे तो पाहायला मिळतोय आणि त्यामुळे घोषणाबाजी जोरदार होतीये. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते आणि आता लाल महल पासून निघालेला हा मोर्चा जो आहे तो अर्ध्या रस्त्यावर आलेला आहे. जवळपास 2 किलोमीटर लांब ज्या रांगा आहेत त्या मोर्चेकऱ्यांच्या या सगळ्यामध्ये पाहायला मिळत आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आता पाहायला मिळतोय आणि विद्यार्थ्यांकडून एकच मागणी सातत्याने होतीये की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, नीट परीक्षेतली घोटाळ्यातल्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि या सगळ्यासाठीचं जे आंदोलन आहे ते पुण्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुणेकरांनी हे आंदोलन यशस्वी केल्याचं पाहायला मिळतंय. आता जिल्हाधिकारी कार्यालयापासून अवघ्या थोड्या अंतरावर जे आहे हे सगळं आंदोलन पोहोचलेलं आहे. मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे. अनेक विद्यार्थी जे आहेत ते हातात तिरंगा घेऊन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत असणारे बोर्ड घेऊन आणि सरकार विरोधातली जो संतोष आहे, आक्रोश आहे, संताप आहे तो सगळा संताप जो आहे तो या सगळ्यामध्ये पाहायला मिळतोय. विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणात सहभागी तर झाल्यात, मात्र नीट आणि वेगवेगळ्या परीक्षा देणारे पुण्यातले सगळे विद्यार्थी यात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. आता पोलिसांनी सुद्धा या सगळ्यांमध्ये शिस्तबद्धरित्या हा मोर्चा पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतायत आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत ते नागरिक जेवढे सहभागी आहेत तेवढेच विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळते. काय मागणी आहे? काय मागणी आहे? संविधान घेऊन हातात संविधान घेऊन संविधान में सब कुछ लिखा है, जो अभी हो नहीं रहा है. अगर वो हुआ तो बाकी सब प्रॉब्लम है अपने सॉल्व हो जाएगा. आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि हे सगळे आंदोलक जे आहेत ते नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी करतायत आणि धर्मेंद्र प्रधान यांचा जो आहे तो राजीनामा मागितला जातोय आणि मोठा प्रतिसाद सुद्धा पाहायला मिळतो. अजिंक्य, ठीक आहे, आपण अपडेट्स घेतच राहणार आहोत. या संदर्भातल्या मुंबईतल्या दादर शिवाजी पार्क परिसरातलं जे आंदोलन सध्या सुरू आहे त्या आंदोलनासंदर्भातल्या अपडेट्स देखील आपण जाणून घेऊया. उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच. उमेश, आता आदित्य ठाकरे, अमित ठाकरे नेमके केव्हा येणार आहेत, ते दाखल झालेत का, काय नेमकी अपडेट मिळते त्या संदर्भातली, आणि विद्यार्थी खूप मोठ्या संख्येनं आलेत. उमेश, त्यांच्या भावना जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल. काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तर हवाच आहे, पण इतर मागण्या ज्या आहेत त्याबद्दल ते जास्तीत जास्त क्लिअर आहेत का, त्याबद्दल ते बोलतायत का, त्यांची काय नेमकी प्रतिक्रिया आहे ते जाणून घ्यायला आवडेल. मोठ्या प्रमाणात गर्दी आहे शिवाजी पार्क मैदानामध्ये जमायला सुरुवात झाली आहे. विद्यार्थी रस्त्यात आहे लवकरच शिवाजी पार्क मैदान परिसरामध्ये येतील आणि आता जर आपण पाहिलं तर सगळ्या भागामध्ये असलेलं वातावरण आपल्याला सगळ्या भागामध्ये असलेलं पाहायला मिळतंय. खास करून आता अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची वाट पाहिली जाते. पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये हे दोन्ही नेते इथे पोहोचतील आणि तो राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम सुरू केला जाईल. पण आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत जे ते पोहोचलेले आहेत आणि ते नेमकं आता काय संबोधन करतात बघावं लागेल. मात्र सध्या देशभक्तीची गाणी जी ती गायली जात आहेत. देशभक्तीच्या गाण्यांमध्ये हे सर्व विद्यार्थी कुठे ना कुठे सर्व तल्लीन आणि शंकर मंतरवर ते पोहोचू शकले नाही. शंकर मंतरवरचे मित्र सहकारी आंदोलन करतात त्यांना सपोर्ट करण्यासाठी गेल्या 4 शिवाजी पार्क मैदानामध्ये सर्व विद्यार्थी दिसत आहेत आणि आता हा सगळा परिसर जो आहे आपल्याकडे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न काय बोलायचं. आप किधर से आए हो? मैं गोवंडी से आया हूँ. जंतर मंतर में आंदोलन चल रहा है. हाँ, ऑफकोर्स मैं स्टूडेंट के साथ हूँ और स्टूडेंट्स को सपोर्ट करते हुए आ रहा हूँ क्योंकि मैं खुद एक स्टूडेंट हूँ और स्टूडेंट का तो होना ही चाहिए यार. अगर एजुकेशन ही अच्छा नहीं होगा तो फिर हम आगे कैसे बढ़ेंगे यार. एजुकेशन नेसेसरी है और एजुकेशन के ऊपर हमें बात करना ही चाहिए. इसको ऐसे इग्नोर नहीं करना चाहिए सरकार को. धर्मेंद्र प्रधान जी का जो रिजिग्नेशन मांगा जा रहा है वो अभी भी नहीं दिया जा रहा है क्योंकि ये सरकार एक शेमलेस सरकार है.
इनसे कुछ भी नहीं होता है, ना मंदिर सही से इनसे चीजें सही सॉल्व होती है, ना इनसे एजुकेशन सिस्टम सही से होता है, ना रोड इनसे सही से ठीक होती है। ये सरकार सिर्फ एक फेक सरकार है, इनसे कुछ नहीं हो सकता। ये रात के 12 बजे आ जाएंगे जेनजी को फ्रेंड्स बोलने, लेकिन ये जो है रिजाइन नहीं दे पाएंगे अपने मंत्री का। सर तुम्ही पण सपोर्ट करायला आलात, काय सांगाल? काय मराठी नहीं आती। आप सपोर्ट करने आए दिल्ली में जंतर मंतर पे जैसे जगह काफी दिनों तक चल रहा है आंदोलन, दिल्ली में जो नहीं जा पा रहे हैं यहाँ से सपोर्ट करें। बिल्कुल बिल्कुल, मैं भी दिल्ली नहीं जा पा रहा हूँ। हालांकि अगले हफ्ते मैं दिल्ली जा रहा हूँ तो मैं जंतर मंतर भी जाऊंगा, पर यहाँ पे शिवाजी पार्क में आज हो रहा है तो यहाँ पे आया हूँ मैं स्टूडेंट्स के साथ खड़ा रहने। मेरे दोस्त भी आए हैं कुछ, हम सब साथ में यहाँ पे आए हैं। बस तू पण सपोर्ट करायला आलेला आहे? हो, मी पण सपोर्ट करायला आलेलो आणि मला खूप छान वाटतंय आणि लोकांचे मोटिवेशन बघून खूप छान वाटतंय। आणि एक गोष्ट मला बोलायची आहे, पिओ कॉफी पिओ चाय सबसे प्यारे सल्लू भाई। वेगवेगळ्या पद्धतीने जायचं, वेगवेगळ्या सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतायत, कारण देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी जंतर मंतर मध्ये पोहोचतात, जे तिथे जाऊ शकत नाहीये ते मुंबईत येत आहेत, मुंबईतून कानाकोपऱ्यात विद्यार्थी येतात, ते शिवाजी पार्क परिसरामध्ये की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, मात्र तो होताना दिसत नाही। तो जो राग आहे विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतो, त्यामुळे आता नेमकं उद्या या सगळ्या संदर्भात दिल्लीमध्ये काय डिसिजन घेतले जातात का, दिल्लीमध्ये काय निर्णय घेतले जातात का, याकडे सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष आहे। बिलकुल उमेश, आणि या सगळ्या संदर्भातली अपडेट घेतच राहणार आहोत। मात्र आदित्य ठाकरे, अमित ठाकरे तिथं नेमके केव्हा दाखल होणार आहेत, काय अपडेट त्या संदर्भातली मिळतीये का? माझा आवाज येतोय उमेश? उमेशपर्यंत आपला आवाज जात नाही कदाचित। आपण पुन्हा एकदा उमेशला संपर्क करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करूया। पण ही दोन्ही आंदोलनं जी आहेत ती सुरू आहेत सध्या। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे जे आहेत ते अजून शिवाजी पार्क परिसरात आलेले नाहीयेत असं सध्या तरी दिसतंय। ताजी दृश्य आपण पाहतो आहोत। पुण्यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। शिवाजी पार्कमधलं जे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी संजय राऊत दाखल झाल्याचं दृश्यांमध्ये दिसतंय आणि इतर अनेक जे ठाकरे सेनेचे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, ते सुद्धा दृश्यांमध्ये आपल्याला दिसलेले होते आणि त्याच संदर्भातल्या ज्या अपडेट्स आहेत त्या आपण सातत्यानं दाखवणारच आहोत। वेगवेगळ्या घडामोडी सध्या घडता आहेत। नवी दिल्लीमध्ये एकीकडे राजकीय वातावरण तापलंय तर दुसरीकडे देशभरात विविध ठिकाणी विविध शहरांमध्ये आंदोलनं केली जात आहेत। दिल्लीत जंतर मंतरवर रोहित पवार देखील दाखल झाल्याचं समजतंय। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आता शिवाजी पार्कमध्ये जे आंदोलन सध्या सुरू आहे त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नेमके केव्हा दाखल होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। याबद्दलच्या अपडेट्स आपल्याला घेतच राहायच्या आहेत, कारण तरुणांच्या दृष्टीनं तरुणाईच्या दृष्टीनं ही आंदोलनं सध्या फार महत्वाची आहेत असंच दिसतंय। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही एक महत्वाची मागणी सातत्यानं या सगळ्या आंदोलक विद्यार्थ्यांकडनं केली जाते। उमेश आपल्या सोबत आहे पुन्हा एकदा। उमेश, आदित्य ठाकरे अमित ठाकरे केव्हापर्यंत दाखल होतील? कारण आता संजय राऊत आणि इतर जे ठाकरे सेनेचे महत्वाचे नेते ते तर आलेले आहेत, मनसेचे काही नेते व्यासपीठावर अजून तरी दिसत नाहीयेत, पण ते देखील येणार आहेत मोठ्या संख्येनं असं समजलेलं होतं। काय नेमकी त्याबद्दलची माहिती आहे? अजून थोड्या वेळात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचतील अशा प्रकारची माहिती आहे। तत्पूर्वी संजय राऊत पोहोचलेले। आता हे सगळे ज्या कार्यक्रमाची तयारी ठाकरेंची शिवसेना सगळ्या कार्यक्रमाची माहिती करण्यासाठी कार्यकर्ते आहेत तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र कार्यकर्त्यांपेक्षा खूप मोठ्या
आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे. त्या आंदोलनाच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीचे गाणे असतील, देशभक्तीचे नारे असतील आणि ते वेगवेगळे स्लोगन घोषणाबाजी आहेत गाण्याची ते सर्व आपल्याला परिसरामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे एक जोशाचं वातावरण आहे. या सगळ्या भागामध्ये आपल्याला पाहायला विद्यार्थी त्यांच्या मनामध्ये आपल्याला राज आणि धर्मेंद्र मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि एकूण काय आज ज्या प्रकारे पंतप्रधानांनी रात्रीची या सगळ्याबाबत सभा घेतली. ठीक आहे, या संदर्भातल्या अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत आणि त्या अनुषंगानं आपण अपडेट घेतली होती आत्ताच उमेशकडनं. अजूनही आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आलेले नाहीयेत आंदोलनस्थळी. संजय राऊत आणि इतर काही ठाकरे सेनेचे नेते दाखल झालेले आहेत आंदोलनस्थळी. मात्र अजून आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आलेले नाहीयेत. थोड्याच वेळात ते येतील असं सांगितलं गेलेलं आहे. ही दोन दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत, मुंबई आणि पुण्यातली. मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरात एकीकडे आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे पुण्यात सुद्धा लाल महालपासून सुरू झालेलं हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. आणि या पुण्यातल्या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय विद्यार्थी संघटना सहभागी झाल्याचं सांगितलं जात आहे. आणि घोषणाबाजी सातत्यानं होतीये. काही आंदोलकांच्या हातात तिरंगा सुद्धा आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी या आंदोलकांकडून सातत्यानं केली जाते. दिल्लीमध्ये सुद्धा महत्वाच्या राजकीय घडामोडी सध्या घडतायत. रोहित पवार जंतर मंतरवर दाखल झाल्याचं समजलेलं होतं. काही वेळापूर्वी ते जंतर मंतरवर रोहित पवार पोहोचलेले होते. पुण्यातले अपडेट जाणून घेऊया. बालाजी आपल्यासोबत आहेच. बालाजी, विद्यार्थ्यांसोबत जास्तीत जास्त संवाद साधा. त्यांच्या नेमक्या काय आंदोलकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे? मागण्या तर त्यांच्या आहेत, पण शिक्षण व्यवस्थेसंदर्भात, नीट पेपर फुटी संदर्भात काय नेमकी त्यांची मतं आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यांच्याशी संवाद साधून काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे ते आपल्याला बघायचं आहे. बालाजी. नक्कीच अनेक विद्यार्थी काय मागणी आहे तुमची? नीटच्या परिश्रम जे झालं ते परत नाही व्हायला पाहिजे. पंतप्रधानांनी इस्तिफा द्यायला पाहिजे लवकरात लवकर. इतकी वेळ मागणी करूनही राजीनामा दिला जात नाही, त्याचं कारण काय असतं? कारण त्यांना माहिती आहे एकाने राजीनामा दिला तर सगळे घोटाळे बाहेर येतील आणि प्रत्येकाला राजीनामा द्यावं. या सरकारमध्ये सगळेच भ्रष्ट आहेत. एकाने डॉमिनो इफेक्ट सारखं सगळ्यांनाच राजीनामा द्यावा लागला. काय मागणी? तुम्ही पाहू शकता की दिल्लीमध्ये जे शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलन करत होते त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचं काम या निर्भीड सरकारनं केलेलं आहे. आमची सरकारला मागणी आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या आणि ज्या पेपर लीक मध्ये घोटाळे होत आहेत ते घोटाळे थांबले पाहिजे. शिक्षण व्यवस्था पूर्णतः सडलेली आहे आणि ती सडलेली शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी पुण्यामध्ये हजारोच्या संख्येनं मॉब जमलेला आहे. आणि ही गर्दी येणाऱ्या काळात एका महासागरामध्ये परावर्तित होणार आहे. दिल्लीमधनं ज्या क्रांतीची ठिणगी पडली ती सावित्री ज्योतीच्या अनेक स्वयंसेवक सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते सगळे या संचलन करतायत आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे संचलन करतात. एक मिनिट. आणि अनेक विद्यार्थी सोबत अनेक नागरिक असल्याने विद्यार्थ्यांचा मोर्चा. काय मागणी काय? मागणी धर्मेंद्र प्रधानांनी इस्तिफा द्यावा. आता तुम्ही सहभागी झालाय, काय पाठिंबा देताय? काय हे आमचे लहान मुलांचं फ्युचर आहे, यांच्यासाठी आम्ही सामील झालोय. माझी मागणी सरकारला एवढीच आहे. आम्ही तुमच्याकडे काय ठोस प्रश्न सांगू तुम्हाला, पण तुमच्याकडून आम्हाला असं प्रॉपर मनासारखं उत्तर पाहिजे. तुम्ही जर उत्तर द्यायच्या तयारीत नसाल तर मग तुम्ही सरळ राजीनामा द्या. अनेक विद्यार्थी क्या मांग है आप? कि हम धर्मेंद्र प्रधान जी का इस्तीफा मांग रहे हैं यहाँ पे. मगर दे रहे नहीं हो, क्या बात है?
वही तो चाह रहे हैं ना हम लोग, इसी का प्रोटेस्ट चल रहा है। अगर दे दिया होता तो हम लोग क्यों आते इस रोड पे निकल के, क्यों हम लोग टाइम खराब करते हमारा। क्या करना चाहिए बदलाव होने के लिए? बदलाव होने के लिए सिस्टम को बदलना चाहिए, आंदोलन करना चाहिए, सिस्टम चाहिए, हमारी मांगे सुननी चाहिए। हम भविष्य हमारे अगर हम लोग के हिसाब से हमें आगे ही सोचनी चाहिए। हम लोग यहाँ पे इन्वेस्ट नहीं कर रहे, हम लोग हमारी हक के लिए लड़ते हैं। ये इकडे दिला पाहिजे, ही सगळी सिस्टम जी आहे ती बदलली पाहिजे आणि या सगळ्या घटना ज्या आहेत त्या या थांबल्या पाहिजे। त्यासाठी हा सगळा मोर्चा पुण्यात आपल्याला आज मोर्चा तो पाहायला मिळतो। मोठा प्रतिसाद पुणेकरांनी सुद्धा दिलेला आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जोरदार यांचा राजीनामा जो आहे तो मागितला पोस्टर हातात घेऊन जायचे विद्यार्थी, लहान मुलांना घेऊन सुद्धा काही पालक जे आहेत ते सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। काय मागणी काय मागणी आहे? धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा, जे जे सुसाईड केले त्यांच्या घरी 1-1 कोटी सगळ्यांना मुआवजा दिला पाहिजे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या लाठीचार्ज मध्ये ज्या मुलींवरती ज्या स्टुडंटवरती जो अत्याचार झाला त्या प्रत्येक पोलीस ऑफिसरवरती कारवाई झाली पाहिजे। यस, काय मागणी? जिंदाबाद। काय मागणी? सहभागी झालाय, पाठिंबा देत आहे, राजीनामा द्यायला सांगा ना धर्मेंद्र प्रधानला। देत नाहीत ना ते। आंदोलन तीव्र केलं तरी राजीनामा का देत नाही? तो मूर्ख शिक्षण मंत्री आहे, त्याला लाज वाटले पाहिजे की बाबा एवढ्या दिवस लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, तर त्यानं राजीनामा दिला पाहिजे। तो एकटा आहे, पण आता तरुण पिढी आता रस्त्यावर आहे, त्यांना विचार करावा। आणि मोदीला पण जर समजदार असेल तो या देशाचा खरा पंतप्रधान, तर त्यानंही त्याच्याकडून राजीनामा घ्यावा अशी समस्त भारतातल्या तरुणांच्या वतीनं ती मागणी आहे। अनेक नागरिक जे आहेत ते फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी करताना पाहायला मिळत आणि त्यासाठीच हे सगळं आंदोलन जे आहे ते भव्य दिव्य आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अजिंक्य, ठीक आहे, आपण या संदर्भातल्या अपडेट्स जाणून घेऊच। या दृश्य दाखवूया प्रेक्षकांना, कारण मोठ्या संख्येनं जे आहेत ते विद्यार्थी आणि आंदोलक या आंदोलनांमध्ये सहभागी होत आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।